सुचलंय. वा वा वा. सो आपण बरबाद आहोत. बरबादचं फिलिंग. बरबाद दाखव. बरबाद. सॉरी तू चूक नाही. ऍक्च्युली चूक माझी आहे, कारण ना तू अजिबात बरबाद वाटत नाहीस. इथे आल्यापासून तू आवाज झालीस, म्हणजे 1-2 किलोने वाढलीस. सॉरी. ओके आता सिरियस हो अक्षय. ओके हा रिहर्सल स्टार्ट. नाही रिहर्सल वगैरे आता नको. कारण मी माईंना सांगून आले की मी फ्रेश होऊन येते आणि त्याला सुद्धा अर्धा तास झालेला आहे. नको मी जाते. अगं आत्ता सुरुवात करूया ना. जाऊच नकोस वेळेवर. चिडू दे तिला. कुठे तू खरी सून आहे आणि असे भांडायचंच आहे ना आपल्याला. खरी सून आपल्यासाठी मी नाही, त्यांच्यासाठी मी खरी सूनच आहे, म्हणून मी जाणार. आणि बाय द वे या केस मध्ये तर मी जाणार, कारण मी जर नाही गेले तर शिव्या कुणाला पडणार आहेत? मला. कारण मी एकटी बोलणी आता यापुढे नाही खाणार. हा प्लॅन आपण दोघांनी केलाय ना, त्यामुळे शिव्या सुद्धा आपण दोघे खाणार. मी जाणार. मी पण तो ना. वसुधाचा काही फोन आला होता का? हो आला होता, म्हणजे दिनकरचा आला होता. आता बरी आहे त्यांची तब्येत. वसुधा तिकडेच हॉस्पिटलमध्येच बसले हो त्यांच्या जवळ. बरं झालं ना भाऊजी आणि वसुधा लवकर गेले म्हणून. मामांची खूप लाडकी हो वसुधा. हो म्हणूनच सांगितलं तिला, उगीच घाई करून येऊ नको, 2-3 दिवस राहा तिकडे. बरं तुझी झाली का गवार मोडून? हो तो शर्मिष्ठा. आज शर्मिष्ठा करणार आहे ना भाजी? चल ग. नाही काय? मी नाही आज. मी नाही काय? स्वयंपाकघरात तुमचे मूड बीड काही चालणार नाहीत हा मला. आणि ना तेच म्हणून सूट तर अजिबात मिळणार नाही. नाचुनांना बोलते ना मी. आणि उद्या लग्न करून सासरी जाशील तर सासरचे हसतील आम्हाला, म्हणतील घाडग्यांच्या मुलीला काहीच येत नाही म्हणून. अगं सगळं आलं पाहिजे आपल्याला. आपलं नाणं खणखणीत हवं. काय मृदुला? नाही पण स्वयंपाक येणं म्हणजे नाणं खणखणीत का? नाही म्हणजे दुसऱ्या पण गोष्टी असतात ना. आणि आता खरंच पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. शर्मिष्ठा काकू आता तूच सांग ना, आपण मुलांकडून ठेवतो का ह्या सगळ्या अपेक्षा? नाही म्हणजे त्यांना स्वयंपाक यायला हवा, घरातली सगळी कामं यायला हवी. मग मुलीच का? नाही मुली शिकलेल्या असतात ना, त्या नोकरी करतात प्लस घरातली सगळी कामं करतात. मग असं का? आणि काकू तुला ती माझी मैत्रीण माहितीये का प्रिया? अगं किती हुशार आहे ती. CA झालीये ती. स्वतःची प्रॅक्टिस करते, कामात बिझी असते, पैसेही कमवते आणि घरी येऊन सगळी कामही करते. धुणी भांडी करते, स्वयंपाक करते. पण हे सगळं करत असताना तिला तिच्या नवऱ्याला वेळ देता येत नव्हता. शेवटी तिच्या पदरात काय पडलं? घटस्फोट. अगं झालं. तुम्हा आजकालच्या पिढीचं ना हे खूप सोपं झालंय. घटस्फोट घेतला की झालं. एवढ्या तेवढ्या कारणावरनं घटस्फोट घ्यायचा. नातं टिकवायचं असतं याची जाणीवच नाही तुम्हाला. घटस्फोट या एका शब्दानं काय काय विस्कटतं त्याची कल्पना तरी आहे का ग तुम्हाला? 2 माणसं एकमेकांना कधीच पूरक नसतात. ती 2 माणसं लग्नामुळे एकत्र येतात आणि मग त्यांनी कुटुंबातल्या रूढी, परंपरा, बंध हे एकत्र आणून एक सुखी कुटुंब तयार करायचं असतं, भक्कम करायचं असतं. आणि त्यासाठी प्रत्येकाला थोडीफार तडजोडी करावीच लागते. अगं तेव्हा कुठे आपल्यासारखं घाडग्यांसारखं 3 पिढ्या एकत्र नांदणारं गोकुळ तयार होतं. आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवत्या, घटस्फोट हा शब्द सुद्धा घाडग्यांच्या घरात उच्चारता कामा नये. समजलं ना?